आज आपण मेट्रोने दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाणार होतो, तर तिथे कोणतरी आपल्याला भेटा येणार होतं. तर खाली काही लोक कुत्र्यासाठी प्रोटेस्ट करत होते. म्हणून पुण्याला आलो तेव्हा मेट्रो स्टेशन, तिकीट सिस्टीम, गेट सगळं पाहून थोडंसं कन्फ्यूज व्हायचो. कुठून जावं, कुठं उभं राहावं काहीच कळायचं नाही. पण आता जरा सवय झाली आहे, सोपं वाटतं. तर 2 मिनिट वाट बघितली आणि लगेच मेट्रो आली. मेट्रोमध्ये बसल्यावर खिडकीतून बाहेर पुण्याचा सुंदर व्ह्यू दिसत होता. फ्लायओव्हर्स, बिल्डिंग सगळं काही मस्त दिसत होतं. आणि माझ्या साईडला एक छोटासा मुलगा बसला होता. त्याची उत्सुकता बघून मलाही मज्जा आली. तर PMCच्या मेट्रो स्टेशनमधून मी एक्झिट केलं आणि मी घरी असताना TV वर बघितलं होतं की लोक पुण्यामध्ये पाण्यात पोहून जातात ऑफिसला. पूरची परिस्थिती आहे, असं काही नव्हतं. तर मला इंजिनियर साहेब भेटा येणार होते. तर विशाल आणि आम्ही दोघं मिळून सोबत दगडूशेठच्या दर्शनाला निघालो. पण गणेशोत्सव असल्यामुळे तिथे सिक्युरिटी एकदम कडक होती. मोबाईल आत नेता येत नव्हता, फोटो काढण्याची पण मुभा नव्हती. मग काय, आम्ही घेतलं दर्शन आणि बाहेर आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा चोकडीचा मोदक खाल्ला. यंदा दगडूशेठ गणपतीच्या मंडपाचा एक खास सेटअप केला होता. तो सेटअप म्हणजे केरळमधील सुप्रसिद्ध पद्मनाभ स्वामी मंदिराची पुनर्रचना होती. भव्य दरवाजे, नाजूक सजावट. गणपती उत्सवामध्ये इथं उभं राहण्यापुरती पण जागा नसते. नंतर आम्ही बाहेर आलो, मस्त गरम गरम डोसा खाल्ला आणि एक छोटी गणेशाची मूर्ती घेतली आणि निघालो परत.